नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत शाही शीरखुर्मा आणि गुलगुल्याची रेसिपी। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रथम आपण गुलगुले बनवण्यासाठी 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी घालून भिजत घालूयात। गूळ भिजेपर्यंत आपण शीरखुर्माची रेसिपी तयार करून घेऊयात। त्यासाठी मी 15 बदाम कट करून घेतलेत, 15 काजू कट करून घेतलेत, 15 पिस्ते कट करून घेतलेले आहेत, अर्धी वाटी शेवई घेतलेली आहे, 20 ते 25 मनुका घेतलेले आहेत, त्यानंतर 1 चमचा खसखस घेतली आहे। हे सगळे ड्राय फ्रूट्स मी कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। एका पातेल्यामध्ये 3 चमचे तूप घालून घ्या आणि या तुपामध्ये आपली शेवई आपल्याला छान भाजून घ्यायची। त्याच्यात शेवई घातलेली आहे आणि ही शेवई छान खरपूस रंगाची होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। पहा, आपली शेवई आता भाजून झालेली आहे। त्याच्यामध्ये मी 1 लिटर दूध घालून घेते। आपण या रेसिपीसाठी 1 लिटर दुधाचा वापर करतोय। पहा, मी याच्यामध्ये 1 लिटर दूध घालून घेतले। आता या दुधाला छान उकळी येऊन ही शेवई शिजेपर्यंत आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे। पहा, दुधाला उकळी आलेली आहे। मधून मधून याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर हे दूध उतू जाऊ शकतं। मधून मधून याला ढवळत राहा किंवा गॅस बारीक करा। आता याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊयात। साखर घालून ही साखर छान विरघळेपर्यंत याला ढवळून घ्या। आता हे याला उकळी येते तोपर्यंत आपण पॅन मध्ये 2 चमचे तूप घेऊयात। त्यामध्ये हे ड्राय फ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचे। त्याच्यामध्ये मी बदाम घातलेले आहेत, त्यानंतर काजू घालून घेतलेत, आणि पिस्ता घातलेले आहेत। आता हे छान गुलाबी रंगाचे होईपर्यंत याला परतून घ्यायचे। पहा, गुलाबी रंगाचे झाल्यानंतर याच्यामध्ये मनुका आणि खसखस घालून घेऊयात आणि हे छान पुन्हा एक अर्धा मिनिटभर परतून घेऊयात। बघा, छान असा ड्राय फ्रूट्सला आपला कलर आलेला आहे। आता हे ड्राय फ्रूट्स आपले भाजून झालेले आहेत। गॅस बंद करून घ्या आणि हे बघा, आपलं खिरीचं दूध किंवा शीरखुर्म्याचं दूध उकळत आहे। आता याच्यामध्ये हे ड्राय फ्रूट्स आपल्याला घालून घ्यायचे आहेत। पहा, याच्यामध्ये मी ड्राय फ्रूट्स घातलेले आहेत। आता ड्राय फ्रूट्स घातल्यानंतर याला 2 ते 3 मिनिट छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर घालून घ्या। इलायची पावडर घातल्यानंतर हे छान ढवळून आपल्याला ह्याला परत 1-2 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे। याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे, जेणेकरून इलायची पावडरचा किंवा इलायचीचा स्वाद त्याच्यामध्ये उतरेल। बघा, छान शीरखुर्म्याला आपल्या उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करून घ्या। आपला तयार आहे शीरखुर्मा। त्यानंतर आता आपल्याला गुलगुले तयार करायचे। त्यासाठी आपण भिजवलेलं गुळाचं पाणी गाळून घेऊयात, जेणेकरून गुळामधील एक्स्ट्राचा जो कचरा आहे तो बाजूला निघून जाईल। हे गुळाचं पाणी मी गाळून घेतले। आता त्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। बघा, 1 वाटी गव्हाचं पीठ मी गुळाच्या पाण्यामध्ये घातलेलं आहे। आता अर्धी वाटी आपण आणखी याच्यामध्ये पीठ घालून घेऊयात। एकूण 1.5 वाटी गव्हाचं पीठ आपण वापरलेलं आहे। त्यानंतर पाव वाटी आपल्याला बेसन पीठ वापरायचं आहे। आता पाव वाटी बेसन पीठ मी त्यामध्ये घालून घेतले। आता हे छान ढवळून एकजीव करून मिक्स करा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। बघा, पीठ आपलं तयार आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा भाजलेली बडीशोप घाला, पाव चमचा खसखस घालून घ्या आणि इकडे तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवून द्या। आता पिठामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालून हे छान मिक्स करून घ्या। सोडा आपल्याला गुलगुले बनवते वेळी घालायचा आहे, आधी घालायचा नाहीये। आता पीठ मिक्स करून झालेलं आहे। आपण
तेलामध्ये याचे गुलगुले म्हणजे छोटे छोटे भजीच्या आकाराचे गुलगुले आपल्याला याच्यामध्ये बनवून घ्यायचे आहेत. पहा, मी याच्यामध्ये गुलगुले बनवून घेतलेले आहेत. आता हे गुलगुले आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती छान तळून घ्यायचे आहेत. याला छान खरपूस रंग येईपर्यंत याला तळायचं आहे. बघा, भजीप्रमाणे याला कलर येणार नाही, याचा कलर थोडासा डार्क येईल कारण याच्यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे. म्हणजे भजीपेक्षा थोड्याशा डार्क कलरवरती हे तळले जातील. पहा, हे गुलगुले या प्रकारे मीडियम टू लो फ्लेमवरती आपले तळून झालेले आहेत. आपण आता ते काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि गुलगुले एकदम सॉफ्ट आणि कुरकुरीत झालेले आहेत. आतून एकदम जाळीदार झालेले. तयार आहे आपली गुलगुले आणि शीरकुर्मा.